जेजुरीत धक्कादायक प्रकार. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असं आलिशान खुर्ची. हो, अगदी चमचमीत, मजबूत, बसायला राजेशाही वाटावी अशी खुर्ची. हात लावताच काहीतरी विचित्र जाणवलं की डोळ्यांवर विश्वास बसावा की नाही असा प्रश्न पडला. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. ही खुर्ची इथे कशी आली आणि कचऱ्यातच का? लोकांनी डोक्याला हात लावला. नवलच, विश्वास बसेना. कारण समोर दृश्यच तसं होतं. शहराच्या एका टोकाला दुर्गंधीचा भडीमार करणारा कचऱ्याचा प्रचंड डोंगर. ओला कचरा, सुका कचरा सगळं एकत्र. वरून उन्हात भाजलेलं, खाली कुजलेलं. हवा श्वासात शिरत होती, पण श्वास घेणं अवघड करत होती. इथे काहीतरी चुकतंय असं वाटणं स्वाभाविकच होतं. कचऱ्याचे ढीग इतके उंच होते की डोक्यावरून जाणाऱ्या वीज वाहिन्या धोक्याची जाणीव करून देत होत्या. या कचऱ्याखाली काय असेल कोणाला ठाऊक, पण कुणालाच कल्पना नव्हती की या ढिगाऱ्यातून असं काही बाहेर येईल की कचऱ्याचा थर बाजूला सारला. थोडा आणखी हलवला आणि अचानक ती दिसली, आलिशान खुर्ची. क्षणभर शांतता, कोणीच काही बोललं नाही. ही गोष्ट खुर्ची इथे कशी? कोणी फेकली की मुद्दाम टाकली? आणखी खोदकाम केलं, आणखी थर उघडले आणि धक्क्यावर धक्का. एक नाही, दोन नाही, अजून खुर्च्या. चांगल्याच, सगळ्या चांगल्याच स्थितीत. जणू काल परवाच वापरलेल्या. हजारो रुपये खर्च करून घेतलेल्या असाव्यात अशा. आणि आज कचऱ्यात. इथेच प्रश्न उभा राहतो. कचऱ्यात टाकायच्या वस्तू नेमक्या कोण ठरवतं? आणि सार्वजनिक पैशातून घेतलेल्या गोष्टी अशा संपतात तरी कशा? या ठिकाणी बायोमायनिंग प्रकल्प असल्याचं सांगितलं जातं. कोट्यावधी खर्च झाल्याचं कागदावर दिसतं, पण प्रत्यक्षात कचरा तसाच, डोंगर तसाच. काही काळाने हा कचरा पेटवला जातो. धूर, प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ. हे सगळं वर्षानुवर्ष सुरू आहे. कोणाचं लक्ष नव्हतं का? की लक्ष असूनही दुर्लक्ष. आणि आज या कचऱ्यात सापडलेल्या खुर्च्यांनी सगळ्यांना विचार करायला भाग पाडलंय. कारण ही साधी खुर्ची नव्हती. ती होती नगर परिषदेतील खुर्ची. हो, ज्या खुर्च्यांवर बसून शहरासाठी निर्णय घेतले जातात, ज्या खुर्च्यांना सन्मान असतो, त्या खुर्च्या आज कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळल्या. आणि म्हणूनच जेजुरीत हा प्रकार फक्त धक्कादायक नाही, तर डोळे उघडणारा आहे.